ओके, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि मला फक्त एकदा सांगा की सगळ्यांना आवाज येतोय का आणि स्क्रीन दिसतीये का? आवाज येतोय का आणि स्क्रीन दिसतीये का? हाँ येतोय सर आवाज, दिसते स्क्रीन पण. हाँ सर येतोय सर आवाज. थँक्यू. तर आपण काल मीटिंग घेतली होती आणि त्याचा राहिलेला अर्धा भाग आपण पुढे कंटिन्यू करतोय. तर काल आपण पूर्ण माहिती घेतली डीएक्शन कंपनी काय आहे. ओके, त्याच्यानंतर डीएक्शन कंपनीचा लोगो आपण पाहिला, कंपनीचे मालक डॉक्टर लिम हे आपण सगळं पाहिलंय. काल मी परत रिपीट करतोय फक्त थोडं थोडं पटापट तुम्हाला, आणि आपण मेन स्लाइड वरती येऊया. हे सगळं काल तुम्हाला दाखवले, पाण्याचं प्रदूषण, हवेतलं प्रदूषण, की आपण खातोय ती शेतात फवारणी करतोय, आणि सगळ्यात महत्वाचं शरीर पहिल्यांदा बॉडीतनं डिस्चार्ज बाहेर फेकणार आहे, घामातनं, लघवीतनं, जुलाबातनं, सर्दीतनं. आणि जर लोकांचं पोट साफ होत नसेल, युरिन क्लिअर होत नाही, सर्दी बाहेर पडत नाही, लेडीचं पिरियड ठीक होत नाही, तर मग बॉडीतला कचरा बॉडीतल्या बॉडीत बाजूला लावला जाईल. त्याच्यानंतर पुढे जाऊन गाठ तयार होते, मग आपल्याला घाम येतोय, आपली लघवी साफ होते, सर्दी कफ येतोय, पोट साफ होतं. ही गोष्ट चांगली आहे, हे सगळं व्हायलाच पाहिजे. नाही झालं तर प्रॉब्लेम आहे बॉडीमध्ये. त्याच्यामुळे जे घडतंय ते घडायलाच पाहिजे. पण हे जर नीट घडलं नाही तर त्याच्यात मूतखडा, पित्ताशयात खडा, फॅट्स, कोलेस्ट्रॉल, चरबी वाढायला सुरुवात होते. नंतर जाऊन बॉडीमध्ये गाठ तयार होते. हे सगळं वाढत जातं आणि मग काही लोकांना जाऊन हार्ट अटॅक, त्याच्यानंतर काही लोकांना कॅन्सर, हे सगळे आजार उद्भवतील. आणि आता मग मला तुम्ही सांगा की अशी वेळ आपल्यावरती खरंच यायला पाहिजे का? तर अशी वेळ कोणावरती, अगदी दुश्मनावरती सुद्धा यायला नको. पण आपण बघतोय की आपल्या लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही जेवढे वर्ष बघताय, तुमच्या आजूबाजूचे दवाखाने वाढत चाललेत, दवाखान्याचा खर्च वाढत चाललाय, इन्शुरन्स वाढत चाललाय, आणि एवढं सगळं करून सुद्धा साथीचे आजार वाढत चाललेत. आता एवढं मेडिकल सायन्स प्रगत असताना सुद्धा एक छोटा करोना व्हायरस आला आणि अख्ख्या जगाला त्यांनी बेजार करून टाकले. अजूनही करोना गेलेला नाही, असं गव्हर्नमेंट पण सांगते की दुसरी तिसरी लाट अमेरिकेत सुरू झालीये, दिल्लीमध्ये सुरू झालीये, आपल्या गावापर्यंत येऊ द्यायची नाही. त्यामुळे प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरायचे आणि स्वतःहून गर्दीच्या ठिकाणी परीक्षा बघायला आपण जायचं नाही. असं म्हणतायत की मुलांची शाळा 9वी, 10वी, 11वी, 12वी 25 तारखेला चालू होतील, पण आपापल्या पोरांची काळजी घ्या. त्याच्यामुळं हे सगळं तर कराच. पण एवढा सगळा खटाटोप जरी केला तरी सुद्धा असं येणारं मॉडर्न सायन्स, डब्ल्यूएचओ सांगते की आता जरी करोनाची लस मार्केटमध्ये आली तरी करोना गेला असं नाही, फक्त लशीवरती डिपेंड राहू नका. हे कोण सांगते? डब्ल्यूएचओ. डब्ल्यूएचओचे जे मेन आहेत ते सांगतायत. म्हणजे एवढं सगळं भयानक अवस्था असताना आता हे जर आपल्यावरती वेळच येऊ द्यायची नसेल तर तुमच्या माझ्याकडे पर्याय काय? ॲलोपॅथीच हात वरती करतीये, डॉक्टरांच्याकडे भरोसा नाही. जे लोक हॉस्पिटलला गेले ते काही लोक गेले परत आलेच नाही, आणि जे लोक हॉस्पिटलला गेले त्यांना कारण नसताना करोना झाला आणि त्याच्यापासून त्यांचे 1-2 लाख रुपये गेले, अख्खं घरदार टेन्शन मध्ये आलं. मग दवाखान्यात जायचं की नाही, हा मोठा प्रॉब्लेम सुरू झालाय. मग हे जर सगळं तुम्हाला वाचायचं असेल आणि घरच्या घरची तुमची सुटका करायची असेल तर तुम्हाला फक्त स्वतःच, आपण काय म्हणूया, ब्रॉड माइंडेड, जगात अजून काहीतरी आहे, काय पर्याय आहे का, आणि एक निश्चितपणे जाणून असं की जेव्हा जगावरती कुठली महामारी येतं, कुठलं संकट येतं, त्याच्या उपाययोजना अगोदरपासूनच केलेली असते आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली, आणि त्याचं नाव आहे आपल्यापर्यंत आलं ते म्हणजे गॅनोडर्मा आहे, औषधी वनस्पती. ओके, आणि सगळ्या जडीबुटीचा राजा. म्हणजे आपल्याकडे जे आपण बघितलं, आपल्या घरामध्ये आलं, अद्रक, तुळस, गवतीच्या, लसूण, कांदा, जिरं, मोहरी, हे सगळे जडीबुटी जे आपल्याकडे होत्या ना, या जडीबुटीला राजा कुठला आहे? म्हणजे जसं आपण बघितलं पक्ष्यांचा राजा मोर, फळांचा आंबा, तसा जडीबुटीचा राजा गॅनोडर्मा आहे. आणि याला म्हटलं काय जातं? किंग ऑफ अडॉप्टेशन. आता अडॅप्टेशन म्हणजे काय तुम्हाला सांगा बरं? अडॉप्टेशनचा अर्थ असा आहे, तुम्ही बघितलं ना, काही लोकांची शुगर खाली जाते, काही लोकांची शुगर वरती जाते, काही लोकांचा बीपी वरती जातो, काही लोकांचा बीपी खाली जातो, काहींचं कोलेस्ट्रॉल हाय असतं, काहींचं कोलेस्ट्रॉल लो असतं, उपर नीचे.
हा दुनियेचा नियम आहे, चढ आणि उतार, समानता कुठे असणार नाही. तसं आपल्या बॉडीवरती सुद्धा होतं, पण असे कंडिशन असताना बॉडीमध्ये अपडाऊन काही जरी आले, वातावरण चेंज झालं, क्लायमेट चेंज झालं, अचानक तुम्हाला व्हायरस बॅक्टेरिया झाला, चुकीचं खाण्यात काहीतरी आलं, तरी सुद्धा तुमची बॉडीची इम्युनिटी मेंटेन ठेवणार एक हेल्दी प्रोडक्ट, त्याला म्हणतात अडॉप्टेशन. असं कुठलीही जडीबुटी मार्केटमध्ये नाहीये, पण हिच्यात असा 100% कन्सेप्ट आहे की आपल्या बॉडीला कुठले ॲबनॉर्मल कंडिशन मध्ये सुद्धा आपली बॉडी बॅलन्स ठेवते, त्याला म्हणतात अडॉप्टेशन. ओके. त्याच्यानंतर याच्यापासून बनलेले सगळे प्रोडक्ट बिनविषारी आहे, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि कोणाच्याच कोणत्याच आजारावरती न काम करता आपलं शरीर करतं तंदुरुस्त. तर आता याच्यामध्ये आणि डॉक्टरांच्या मेडिसिन मध्ये नेमका काय फरक आहे? आता डिफरन्स म्हणजे फरक. नॅचरल फूड, डीएक्सएनचे प्रोडक्ट कसे आहेत? नैसर्गिक, म्हणजे शेतात पिकणार, आपण जसं म्हणतो तसं. आणि ॲलोपॅथीला काय म्हणतात? कन्व्हेन्शनल मेडिसिन, म्हणजे काहीतरी समोर ठेवून बनवलेली औषधं त्यांनी बनवली आहेत. अप्रोच, दृष्टिकोन काय आहे? तर डीएक्सएनच्या प्रोडक्टचा अप्रोच आहे संपूर्ण शरीर निरोगी करायचं, म्हणजे पूर्ण हेल्थ. म्हणजे हे प्रोडक्ट प्रेग्नंट लेडीजला पण चालतील, 6 महिन्याच्या तान्या बाळाला पण चालतील, 10 वर्षाच्या मुलाला पण चालतील आणि 100 वर्षाच्या आजोबांना पण चालतील, आजारी माणसाला चालतील आणि निरोगी माणसाला पण चालतील. पण ॲलोपॅथी कशी आहे? सेगमेंटल, म्हणजे दम्याची गोळी वेगळी, बीपीचं औषध वेगळं, डायबिटीसचं वेगळं, डोकं दुखते गोळी वेगळी, पाय दुखतायत गोळी वेगळी, पोट दुखते गोळी वेगळी. त्याला म्हणतात पार्टनुसार बनवलेलं औषध. फोकस, मग डीएक्सएनचा फोकस काय? संपूर्ण आरोग्य, तुम्हाला निरोगी बनवायचं. आणि ॲलोपॅथीचा फोकस काय असतो? आजाराशी संबंधितच इलाज केला जाईल. आपली मेथड कशी आहे? प्रिव्हेन्शन, म्हणजे इन फ्युचर तुम्हाला काय होऊच नये. आणि ॲलोपॅथीचा फोकस काय, मेथड कुठली आहे? क्युअर, तात्पुरता टेम्पररी तुम्हाला रिलीफ मिळायला पाहिजे. प्रोडक्ट काय असतात? तर आपले जे डीएक्सएनचे प्रोडक्ट असतात त्याला म्हणतात सप्लिमेंट, म्हणजे गरजेची गोष्ट जी आपल्या बॉडीत नाही ते पुरवली जाते. एक्सेस असेल तर बॉडीत ऑटोमॅटिक सगळं टाकून दिलं जाईल. आणि ॲलोपॅथी प्रोडक्ट काय असतात? ड्रग्स, केमिस्ट अँड ड्रगिस्ट. मेडिकल वरती काय लिहितात तुम्हाला माहिती आहे ना? केमिस्ट अँड ड्रगिस्ट. त्याच्यानंतर डीएक्सएनचं लक्ष काय, गोल काय? वेलनेस, तुम्हाला निरोगी ठेवायचं, कायम निरोगी ठेवायचं कुठल्या पण ऋतूमध्ये. आणि ॲलोपॅथीचा लक्ष काय? करेक्शन, मुतखडा होता काढला घरी जा, मुळव्याध होतं रिपेअर केलं काढलं घरी जा, अटॅक होता बायपास केलं घरी जा, परत आला तर आमच्याकडे परत ये. पण आपल्याकडे परत ती गोष्ट येऊच नये, तुम्हाला परिपूर्ण हेल्थ मिळावी, आजार मुळासहित बरा व्हावा, त्याच्याकरता डीएक्सएन आपल्या बॉडीवरती काम करतंय. मग डीएक्सएनचे प्रोडक्ट कुठले आहेत? आरजी आणि जीएल. याच्यामध्ये 100% गॅनोडर्मा आहे. आणि आरजी काय करतं माहितीये का? आरजी आपल्या बॉडीतली विषारी कचरा जो बॉडीच्या आतमध्ये लपलाय, जो बॉडीतनं बाहेर पडतच नाही, तो बॉडीतनं बाहेर हाकलून द्यायचं काम करतं. पण पाण्यात विरघळणाऱ्या आणि न विरघळणाऱ्या विषारी पदार्थांना शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतो. आता विरघळणारा कचरा बॉडीतनं कुठनं बाहेर यायला लागेल? घामातून, लघवीतून, जुलाबातून, सर्दीतून, उलटीतून. न विरघळणारा कचरा कसा बाहेर पडायला लागेल? अंगावरती बेंड येतं, गावठी भाषेमध्ये त्याला आपण करंट म्हणतोय की नाही, बेंड येतं, पस फॉर्मेशन, रॅशेस येतात, इचिंग होतं, लाल लाल त्वचा व्हायला लागते. याचा अर्थ तुमच्या त्वचेमध्ये जास्त कचरा लपलाय. आणि मी तुम्हाला एक सांगतो, सगळ्या बॉडीतला जास्तीत जास्त कचरा त्वचेच्या खालीच लपलेला असतो. त्याच्यामुळं जेव्हा हे सगळं तुम्ही डीएक्सएनचे प्रोडक्ट खायला सुरुवात कराल, तेव्हा काही लोकांना कदाचित सर्दी, काही लोकांना कफ, काही लोकांना उलटी, काही लोकांना लूज मोशन, जुलाब होऊ शकतात. हा जो कचरा बाहेर पडतोय हा तुमच्याच बॉडीतला आहे, बाहेरचा नाही. आरजीचं काम पंचकर्म करतं बॉडीमध्ये. आणि जीएलचं काय काम करतं? जीएलचं काम तुमच्या ज्या बॉडीतल्या पेशी होत्या, जिथला सगळा कचरा निघून गेला, ज्या कमजोर पेशी होत्या त्याला तंदुरुस्ती देणार, फ्रेश ठेवणार. आणि ज्या कमजोर पेशी होत्या त्यांना बळकट करणार. म्हणजे आता जर आपल्याकडे असे काही लोक असतील ज्यांना दम्याचा पंप चालू आहे, दम्याचा पंप का चालू आहे? त्याच्या फुफ्फुसामध्ये जुनाट सर्दी कफ भरपूर अडकलाय, फुफ्फुसात ताकदच राहिली नाही, फुफ्फुसाची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली आहे. मग दम्याच्या पेशंटने जर आपले प्रोडक्ट घेतले तर त्याला पहिल्यांदा काही दिवस प्रचंड सर्दी कफ व्हायला सुरुवात होते. आणि सर्दी कफ झाल्यानंतर हे पूर्ण निघून गेलं
की त्या फुफ्फुसांना ऑक्सिजन जास्त पुरवला जातो आणि जो माणूस वर्षानुवर्षे दम्याचा पंप घेत असतो त्याला मरेपर्यंत दम्याचा पंपच घ्यावा लागत नाही. अशा आपल्याकडे भरपूर उदाहरण आहेत. काही लोक बीपीचे गोळ्या आयुष्यभर मरेपर्यंत खावी लागते, डायबिटीस औषध मरेपर्यंत खावं लागतं आणि त्याच्यातनं बॉडीत कॉम्प्लिकेशन्स होतात. पण आपले जर प्रोडक्ट रेग्युलर खात राहिला, सध्या त्यांना ॲलोपॅथी खावी लागेल, पण काही दिवसानंतर ॲलोपॅथीची औषधं पूर्ण बरी होऊ शकतात. हे पण डिपेंड कशावरती आहे, आजार किती जुना आहे, तो पथ्य पाणी पाळतोय का नाही पाळतोय, त्याच्यानंतर आजार अनुवंशिक आहे का नाहीये, सांगितल्याप्रमाणे DXNचे प्रोडक्ट वाढवतोय का मोजकेच खातोय, त्याचा विश्वास आहे का नाही, या सगळ्या गोष्टी डिपेंड करतं. पण DXNच्या RG आणि जेलच्या गोळ्या जर तुमच्या खाण्यात आल्या तर असाध्य आजारापासून आपली सुटका होते आणि आपण मरेपर्यंत निरोगी राहू शकतो. कारण हे सगळे प्रोडक्ट गेले 18 वर्ष आम्ही खातोय, आम्ही वापरतोय. आम्ही काय फक्त पेशंटलाच खायला सांगत नाही, पण जे डॉक्टर लोक बीपीच्या गोळ्या देतात, डायबिटीसच्या गोळ्या देतात, संधिवाताच्या देतात, कॅन्सरच्या देतात, हे त्या पेशंटसाठी देतात, स्वतः ते खात नाहीयेत. त्यामुळे त्यांना माहितीच नाही यात काय आहे नेमकं, किंवा त्यांनी तोटा काय होतो बॉडीला, फक्त त्यांच्या अभ्यासात आहे. पण हे सगळं आपण खाल्लंय, आपण अनुभवलंय, आम्ही रोज वापरतो, तेच तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे काय करतं, तर दुसरं ऑब्झर्वेशन काय येतं, पहिलं ऑब्झर्वेशन काय सांगितलं, अंगातला कचरा बाहेर पडायला लागतो आणि ज्याचा कचरा बाहेर पडतो याचा अर्थ DXNचं प्रोडक्ट बॉडीवरती चांगलं काम करतंय. ओके. दुसरी गोष्ट, सेकंड ऑब्झर्वेशन काय आहे, तर गॅनोडर्मा शरीरास मदत करतो. आता मदत करतो म्हणजे नेमकं काय करतं, तर मदत करताना सगळ्यात महत्वाचं याचा एक नियम आहे, त्या नियमाचं नाव काय, ABC नियम. ए म्हणजे DXN, बी म्हणजे बॉडी आणि सी म्हणजे आजार. आता मला सांगा, डॉक्टर लोक आपल्याला जी औषधं देतो ही तुम्हाला शरीराकरता देतो का आजार बरे करण्याकरता देतो? आजार कंट्रोल करण्याकरता देतो. म्हणजे दम्याचा, समजा तुम्हाला सर्दी झाली तर सर्दी सुकवायचं औषध दिलं जातं, तुम्हाला जुलाब लागले तर जुलाब थांबवायचं औषध तुम्हाला दिलं जातं, तुम्हाला बीपीचा त्रास होतोय तर बीपी कंट्रोल करायचं औषध दिलं जातं, किंवा एखाद्याचा बीपी वाढत चाललाय, रक्त घट्ट होतं तर त्याला इकोस्प्रिनची गोळी देतात, रक्त पातळ व्हायची गोळी देतात. आता रक्त पातळ व्हायची गोळी दिली, त्याचं रक्त घट्ट होत होतं, हार्टला त्रास झाला असता, पण रक्त पातळ व्हायची गोळी दिली की अख्ख्या बॉडीतलं रक्त पातळ व्हायला लागेल आणि इकोस्प्रिनची गोळी बंद झाली तर हार्ट अटॅक पण येऊ शकतो. एवढं रिस्की मॅटर असतो तो. म्हणजे हे फक्त कंट्रोल, मरेपर्यंत तुम्हाला ते औषध खावं लागेल. पण DXN काय करतं माहितीये का तुम्हाला, DXN म्हणजे ए, हे पहिल्यांदा तुमचं शरीर मजबूत करतं, शरीरात ताकद देतं. मग तुमचं फुफ्फुस चांगलं झालं, हृदय चांगलं झालं, मेंदू चांगला झाला, किडनी चांगली झाली, गर्भाशय सक्षम झालं तर स्वतःहून स्वतःचं काम करायला लागेल आणि तुमच्या बॉडीतले आजार परमनंट बरे होतील. ओके. म्हणजे एवढा चांगला, आणि हा नियम नीट लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तुम्ही जर DXNचे प्रोडक्ट खात असाल आणि कुणी जर म्हटला, सर मला पहिलं असं काहीच होत नव्हतं आणि आता व्हायला लागलंय, DXN वरती शंका घेणार असाल तर DXNचे प्रोडक्ट नाही खाल्ले तरी चालतील. DXN 220 देशात कंपनी काम करते. तुम्ही प्रोडक्ट नाही खाल्ले म्हणजे काही कंपनी बंद पडणार नाहीये, हे नीट लक्षात घ्या तुम्ही सगळेजण. त्यामुळं जर तुम्हाला वाटतं की मला मरेपर्यंत दवाखाना नको, मला चांगलं राहायचंय, माझी इम्युनिटी वाढली पाहिजे, प्रतिकार शक्ती चांगली वाढली पाहिजे, माझं म्हातारपणी मोठं ऑपरेशन व्हायला नको, मला निरोगी जगायचं, बिनधास्त DXN वरती अजिबात शंका न घेता औषध खा. कारण DXN गेली 18 वर्ष आम्ही खातोय, आम्ही अनुभवतोय. आपल्या घरामध्ये चहा, पेस्ट, साबण, शॅम्पू, डोक्याचं तेल, त्याच्यानंतर फेस वॉश, बॉडी लोशन, टाल्कम पावडर, बिस्किट, कुकीज, तुम्ही जे म्हणाल ते DXN. बाकी DXN सोडून घरात तुम्हाला काय सापडणारच नाही. कारण यांनी आपण खाल्लं, आपला फायदा झाला, लोकांना सांगितलं, लोकांचा फायदा झाला. मग जे जे आपणाशी ठावे ते दुजाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. असं करायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जे तुम्हाला चांगलं वाटलं सांगा सुटा, नाहीतर स्वतःची तब्येत चांगली ठेवा, दवाखान्यात सुटका करा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमचं शरीर निरोगी करायचं काम करतं DXN. याच्यानंतर मग हे कसं खायचंय, तर सगळ्यात महत्वाचं DXNचे प्रोडक्ट कोणी पण चालू केलं तर फोर्थ ऑब्झर्वेशन काय सांगतं, की खाण्याची पद्धत आहे. खाण्याची पद्धत काय आहे,
तर पहिला आठवडा कोणी पण खायला सुरुवात केलं की 1 RG 1 GL, त्याला म्हणतात एक पेअर किंवा एक जोडी. दुसरा आठवडा सकाळी 1 RG 1 GL, संध्याकाळी 1 RG 1 GL. तिसरा आठवडा सकाळी 2-2, दुपारी आणि संध्याकाळी 2-2. आणि चौथा आठवडा सकाळी 2-2, दुपारी 2-2, रात्री 2-2. पण हे सुद्धा डिपेंड कशावरती आहे, कोणती प्रतिक्रिया न दिसल्यास हळूहळू सेवनाची मात्रा वाढवणे. म्हणजे आता मी तुम्हाला खायला सांगितलं, एक पेर खा, एक पेर 8 दिवस खाल्लं आणि काही फरकच पडला नाही, तर फोन करा, सर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे डिएसएनचे प्रोडक्ट खायला सुरू केलं होतं पण मला काही चेंज वाटत नाही. याचा अर्थ तुम्हाला आरजेलच्या पेर वाढवायची गरज होती, पण काय लोकांनी पेर वाढवल्या. समजा काय लोकांनी 2 पेर चालू केल्या, एक पेर सकाळी एक पेर संध्याकाळी, आणि अचानक त्याला जुलाब सुरू झाले, त्याला सर्दीच भरपूर सुरू झाली, तर त्याने फोन करा. मग तो 2 पेरवरनं 1 पेरवरती येऊ शकतो, 1 पेरवरनं 1 दिवसाआड घेऊ शकतो. बंद करायचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, कारण ही सगळी स्वच्छता मोहीम चालू आहे. बऱ्याच दिवसांचा कचरा बाहेर जायचं काम चाललेलं आहे. त्याच्यामुळं काय सांगितलंय, मॅनेजेबल सिच्युएशन असेल तर डोस आहे तसा ठेवा, नॉट मॅनेजेबल असेल रिड्यूस डोसेज बाय हाफ, म्हणजे तो आर्जेलचा डोस आपण कमी करू शकतो. सगळ्यात महत्वाचं काय, द टाइम फॅक्टर इज मोर इम्पॉर्टंट दॅन द डोसेज. म्हणजे समजा आपल्याला आता कॅन्सरचा पेशंट आहे आणि डॉक्टर म्हणतो फार तर बाबा हा महिनाभर जगू शकतो, यावेळेस त्याला एक पेर सकाळी एक पेर संध्याकाळी चालेल का? अजिबात नाही. त्यावेळेस 10 RG 10 GL सकाळी, 10 RG 10 GL संध्याकाळी, गरम पाणी घ्यायचं ग्लासामध्ये, चांगलं त्याला टाकायची पावडर, चांगलं हलवायचं, घोट 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 प्यायचं, झालं फायदा. अजिबात नुकसान काय सुद्धा घडत नाही. त्याच्यामुळे सगळं खातपीत राहा, याचा बॉडीला तुम्हाला चांगला चांगला फायदा व्हायला लागेल. आणि एकदा का तुम्ही 6 पेर खायला सुरुवात केली आणि तुम्हाला वाटलं आता मी टकाटक ओके, मला काही त्रास नाही, 1 पेर तरी कायम चालू ठेवा, नुकसान काय सुद्धा नाही. परत आपण कमी कमी करत बरं होऊ शकतो. आणि हे जर केलं तर कदाचित तुमच्या बीपीच्या, शुगरच्या, डायबिटीसच्या, कॅन्सरच्या परमनंट गोळ्या सुद्धा भरपूर लोकांच्या बंद झालेल्या आहेत. मी च लावलेला नाही, हे नीट लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या बॉडीवरती ते डिपेंड राहतं. याच्यानंतर आता हे झालं आरजीजीएल. आपण पुढचं प्रोडक्ट कुठलं बघणार आहे नोनी किंवा नोनीजी. आता हे काय काम करतं नीट बघा. सगळ्यात पहिल्यांदा आरजीजीएलचं काम काय, रक्ताभिसरण चांगलं करणं. आणि या टॉनिकचं काम काय, टॉनिकचं काम आहे फॉर स्ट्रॉंग इम्युनिटी अँड हेल्दियर लाईफ. म्हणजे ज्या लोकांना पचन संस्थेचा प्रॉब्लेम आहे, खाल्लेलं पचतच नाही, किंवा आपण काय म्हणूया लेडीजचे गायनिक पिरियडचा त्रासाचा प्रॉब्लेम आहे, पोट दुखतं, पोटात क्रॅम्प भरपूर येतात, किंवा बद्धकोष्ठता, पोट साफ होत नाही, अपेंडिक्स, अल्सर, हार्निया, पोट गच्च होतंय, भूकच लागत नाही, नॉर्शिया आलाय, या लोकांना हे टॉनिक सकाळ दुपार संध्याकाळ अर्धा कप गरम पाणी आणि अर्धा कप टॉनिक असं मस्त मिक्स करायचं, 30 मिली तरी घ्या. आणि मग ते चांगलं हलवून जेवायच्या अगोदर 1 तास जर पिला तर तुमच्या पोटाच्या सगळ्या बिमारी बऱ्या होतील. इवन इरिटेबल बावल सिंड्रोम, पोटात आगाग मारतय, मूळव्याधीचा त्रास होतोय, ओके, अल्सरचा त्रास होतोय, पोट सारखं सारखं दुखत राहतं, या सगळ्यावरती फायदा होतो. इवन रक्ताभिसरण पण सुरळीत करतं. आणि ज्या लोकांचं फ्री रॅडिकल्स म्हणजे बाहेरचा वडापाव खाल्ला की त्याला त्रास होतो, चुकून इकडचं पाणी पिला तरी त्याला त्रास होतो, व्हायरलचा अँटीव्हायरलचा त्रास होतो, असे बाहेरचे फ्री रॅडिकल्स काही खाण्यापिण्यात आलं तर त्रास होत असेल तर त्याला पण न्यूट्रलाइज करण्याकरता नोनी भरपूर मदत करतं. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवलेली कायम ठेवा. रोग प्रतिकारक शक्ती वाढलेली कायम का पाहिजे मला सांगा. भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवरती सैनिक का ठेवले, टाइमपासला ठेवले का? राफेलची विमान आता आपण काय घेतली, एवढी बॉर्डर आपण टाईट काय केली, भारताची रोग प्रतिकारक शक्ती वाढवली. कुणी पण हल्ला केला तर AK-47 रेडी पाहिजे, रॉकेट रेडी पाहिजे. आता तर आपण फार ग्रह बसवतोय, आकाशात बघतोय, कुठं कुठं टेहळणी करतोय. एवढं मोठं तुमचं शरीर आहे, मग हे 220 कोटीचं आहे, हे जर अचानकच कुणी पण येतंय, बाहेरनं वडापाव येतोय आणि तुम्हाला जुलाबावरती बसवतोय, ऊसाचा रस पिताय, हा आडवा होतोय, मग तुमची डिफेन्स मिलिटरी काय तुम्ही तयार ठेवली की नाही? आपल्या बॉडीतली मिलिटरी कुठे? आपल्या बॉडीतली मिलिटरीच नाही. आम्ही खाल्लं वडापाव, मिसळपाव, तंबाखू, दारू, सिगरेट, म्हणजे एवढी अमूल्य बॉडी आहे, तिची डिफेन्स सिस्टम काहीतरी स्वतःहून तयार ठेवा ना. त्याच्याकरता पाहिजे तुम्हाला
नोनी. मग ही तुमची प्रतिकारशक्ती चांगली वाढवायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, हेल्प टू लोअर ब्लड प्रेशर. जे लोक कायम बीपीच्या गोळ्या खात राहतात त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात आणि त्या अचानक रक्ताचं प्रेशर घेऊ शकत नाही. कधी कधी आपल्याला रक्ताची गरज जास्त पडते, म्हणजे डोक्यावरती ओझी वाहत आहे किंवा तुमच्या अभ्यासाचा परीक्षेतला टाइम चालू आहे, अचानक घरात लग्नाची गडबड सुरू झालीये, तुम्ही पॉलिटिक्स मध्ये काम करता, अचानक गावातलं इलेक्शन सुरू झालंय, मग तुमचा बीपी वाढायला लागेल. अचानक तुमच्या घरामध्ये कोणी आजारीच पडलं किंवा तुम्हाला ऍक्सिडेंट झाला तर त्यावेळेस हार्टला जास्त काम करावं लागतं. आणि ते जास्त काम करून जर तुम्हाला बीपी असला, झालं कामात गडबड. त्याच्यामुळं बीपीच्या गोळ्या खाणं रिस्की असतं. पण आता काय लोक खात असतील तर नोनी भरपूर प्यायला सुरुवात करा. बीपीच्या गोळ्या परमनंट बंद होऊन तुमच्या रक्तवाहिन्या परत सक्षम होऊ शकतात. नोनीजी पण आहे. आता नोनीजी आणि नोनीमध्ये काय फरक आहे? नोनीमध्ये चिंच टाकली, चिंच, टमारिंड त्याला म्हणतात, चिंच, TAMARIND. ओके. यू कॅन मिक्स द ज्यूस विथ लेमन अँड हनी. लेमन, लिंबू आणि दूध टाकून सुद्धा तुम्ही नोनीचा ज्यूस पिऊ, दूध नाही बरं का, मध टाकून पण तुम्ही पिऊ शकता. आणि नोनीजी काय? नोनीजी मध्ये टाकले रोजेल ज्यूस आहे हा. आमसूल कसं म्हणतो आपण, आमसूल सारखं, तसं रोजेल टाकलंय. आणि त्याच्यामुळं हे जर नोनीजी तुम्ही जरी घेतलं तरी चालेल, हे अजिबात आंबट नाही. त्याच्यामुळे ज्या लोकांना ताप येतो, ताप, किंवा ज्या लोकांना उलट्या होतात, त्यांना नोनी प्यायला देऊ नका. त्यांना नोनीजी प्यायला द्या किंवा रोजेल प्यायला द्या. त्यांनी आंबटपणा येणार नाही, अजून त्यांना त्रास होणार नाही. त्याच्यामुळे नोनीजी प्या. आणि जर तुम्हाला असं वाटतं की अचानक एखादं आपण काय म्हणूया, आम्ही कुठेतरी गेलो होतो आणि काहीतरी पिलं आणि अचानक सगळे गुडघे दुखायला लागले, ताप आलाय आणि जाम झाली बॉडी, दुखायला लागले, एक खंबा घ्यायचा. खंबा, कशाचा खंबा सांगितलाय मी, अजून बोललोच नाही मी, नोनीजी. ओके, घ्यायची, अख्खी बॉटल घ्यायची, अख्खी पिऊन टाकायची, काही नुकसान होत नाही. सकाळी ओके एकदम, आणि उतारा पण घ्यावा लागत नाही सकाळी. त्याच्यामुळे नोनीजी भरपूर प्या, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. त्याच्यानंतर आता आपण तुम्हाला सांगितलं होतं कशी लोक आजारी पडतात. काही लोक भरपूर खातात, काही लोक पटपट खातात, त्याच्यानंतर काही लोक सारखी सारखी खात राहतात. म्हणजे त्याला जनावर पण एकदा आपण त्याला टाकलं ना गवत तर ते परत तोंड नाही लावत. पण आपली माणसं किंवा अशी आहेत ना, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेव्हा मिळेल तेव्हा खात राहतात, फक्त त्यांना दिसायला पाहिजे समोर काहीतरी. ही सगळ्यात वाईट सवय आहे. त्यामुळे ऍक्च्युली तुम्ही जेवढ्या जास्त वेळा खाता, बॉडी टाकता, तेवढ्या जास्त वेळा त्रास कोणाला माहितीये का? लिव्हर त्रास कोणाला आहे, हृदय त्रास कोणाला आहे, पचन संस्था त्रास कोणाला आहे, किडनी. कारण तुम्ही त्या बेल्ट वरती काय टाकलं रे टाकलं की सगळ्यांना परत अरे काहीतरी आलं बरं का, चला सुरुवात करा. मग तुम्हाला सांगा, जर 4 कामं घरात जास्त लावली, त्या कंपनीत गेला आणि तुम्हाला ठरलंय की आता फक्त 100 जॉब मारायचे, आणि सुपरवायझर जर म्हणला जर आज 25 जॉब जास्त मारा, तर तोंड कसं वाईट होतं. मग खाताना कधी विचार नाही केला आम्ही किती खातोय, किती काय काय करायला पाहिजे. आता तर फराळ पण संपला लोकांचा, फराळ अख्खा दिवाळी चालायला पाहिजे, पण पहिले 4 दिवसातच फराळ संपला. हा प्रकार काय आहे? तर सगळ्यात महत्वाचे, आपल्या बॉडीमध्ये आपण जे जेवण करतो हे जेवणात प्रमाण आहे, प्रमाण. भोजनाचे आवश्यक प्रमाण 4:1 आहे. 4 काय आणि 1 काय? 4 म्हणजे शाकाहार, 1 म्हणजे मांसाहार. हे नीट लक्षात ठेवा. मग एक म्हणतात ऍसिडिक आणि एक म्हणतात अल्कलाइन फूड. अल्कलाइन म्हणजे कुठलं? जे शेतात पिकतं ते अल्कलाइन. सिंपल सांगतो मी तुम्हाला, मातीत पिकलेलं सगळं अल्कलाइन. प्राण्यापासून जे आलं किंवा ज्याला जुगाड म्हणून काहीतरी बनवलंय त्याला म्हणतात ऍसिडिक. डायरेक्ट शेतातलं ते नव्हतं, त्याला काहीतरी भाजलंय, परतवलंय, मसाला टाकलाय, स्पायसी काहीतरी केलंय, किंवा प्राण्यांची मांस, मच्छी, मटण काढले, कोल्ड ड्रिंक्स, ऍसिडिक फूड, त्याला म्हणतात ऍसिडिक फूड. मग आता काय झालं माहितीये का? साधारणपणे 1928 ते 30 सालाच्या अगोदर पर्यंत, म्हणजे असं आपण म्हणूया की 50-60 वर्षापूर्वी 80% लोक शाकाहारी होती आणि 20% लोक मांसाहारी होती. पण आता प्रमाण उलट झालंय, 80% लोक मांसाहारी झाले, 20% लोक ऍसिडिक म्हणजे शाकाहारी खातात. आणि याच्यामध्ये पण गंमत काय झाली, जी लोक शाकाहारी खातात ना त्यांनाच कोल्ड्रिंक्स, कोका कोला, त्याच्यानंतर मिसळपाव, वडापाव, तर्री पाव,
हॉटेलला जेवायला, म्हणजे ते मांसाहार केल्यासारखंच आहे. आणि हा जो प्रकार सुरू झालाय त्याच्यामुळं आत्ताच्या लोकांना जे आजार होत आहेत ना, जे जास्त खातात, जे जास्त बाहेरचं खातात त्यांना जास्त आजार होतो. उपासमारी, कुपोषण ह्याच्यामुळे मारणारी लोक कमी आहेत, पण दवाखान्याचं बिल जास्तीत जास्त करून लहान वयात मारणारी लोक कुठली असतील तर जास्तीत जास्त ऍसिडिक फूड खात राहणे. ओके, शिळं अन्न म्हणजे पण ऍसिडिक आहे, परतून खाल्लेलं पण ऍसिडिक आहे, भरपूर भाज्या उकळवल्या 4-5 वेळा तरी पण ऍसिडिकच आहे. मग 80% अन्न कुठनं बॉडीत जाणार शाकाहारी? तर सांगायला आनंदाची गोष्ट अशी की डीएक्सनचे सगळे प्रॉडक्ट 100% अल्कलाईन आहेत. डँटाडँग 4 पट डीएक्सन खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही काही पण खा प्या, बॅलन्स करायला डीएक्सन जर तुम्ही खाल्लं तर तुमची बॉडी बॅलन्स राहायला लागेल. हेल्दी इटिंग पॅटर्न काय सांगतात, तर वरती बघा त्रिकोण दाखवलाय आपण, तर वरच्या त्रिकोणात काय लिहिलंय, छोटासा पाठ, तुमच्या खाण्यामध्ये दररोज फळं पाहिजेत, फळं चांगली चांगली, हे असायलाच पाहिजे. आता सगळी लोक दररोज कुठं फळं खातात, खातच नाहीत, पण दररोज असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा पाठ काय सांगितलं त्यांनी, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय हो, म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू, मका, नाचणी, भात, हे आलं कार्बोहायड्रेट्स. नंतर खाण्यात जास्त प्रमाण कशाचं पाहिजे, व्हेजिटेबल्स अँड सलाड्स. ओके, सगळ्या हिरवे पालेभाज्या, टोमॅटो, काकडी, ओके, कोबी, आपण जे म्हणतो ना गाजर, हे सगळं छिलून बिलून सॅलड पण तुम्ही खाऊ शकता. आणि सगळ्यात जास्त बॉडी मजबूत पाहिजे असेल तर काय खायचं तुम्हाला, प्रोटीन डायट. म्हणजे काय, सी फूड, समुद्रातले अन्न, मासे, खेकडे, प्रॉन, सुरमई, पापलेट, म्हणू का नावं घेऊ का एक एक, तोंडाला पाणी सुटेल का तुमच्या? सोडू नका, शाकाहारी लोक आहेत म्हणतील काय देवकरांचं चाललंय. त्याच्यामुळं त्याच्यानंतर अंडी, मटन, दूध, पनीर, ओके, या गोष्टीला म्हणतात प्रोटीन फूड. हे जास्त पाहिजे आणि हे जास्त खातील ती माणसं हेल्दी राहायला लागतील, असा हेल्दी पॅटर्न असायला पाहिजे. या सगळ्या करता आपल्याकडे आली स्पिरुलिना. स्पिरुलिनामध्ये 65% प्रोटीन्स आहेत आणि हे तुमचं वरती जो त्रिकोण दाखवलाय ना, अख्खा त्रिकोण बसवलाय स्पिरुलिनाच्या आतमध्ये. त्यामुळे स्पिरुलिना खाल्ले की तुम्ही सगळं खाल्ल्यासारखं आहे. त्यामुळे स्पिरुलिना तुमच्या जेवणामध्ये असायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा की अजून एक थेरी राहिली आपल्याकडे, ग्रीन थेरी, ह्याला म्हणतात हरित सिद्धांत. जशा आपल्या बॉडी बनली पेशीपासून, तसं रक्त पण पेशीपासून बनलंय. रक्तात कुठल्या पेशी असतात, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट. ज्याच्या अंगात आरबीसी मजबूत असतात ते मजबूत टाळ्या वाजवतात, झिंगाट असतात, सकाळपासून आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोईकडे नाचत असतात, भरपूर घरातलं काम पटपट करत असतात, अभ्यास चांगले करतात, शाळेत पहिला नंबर काढतात, आईबाबांनी सांगितलेली सगळी काम ऐकतात, त्याचा मूड कधी जात नाही, अजून अजून काम मागत राहतो, अजून काय करू, अजून काय करू, कसं करता येईल, मला हे करायचंय, मला ते करायचंय, नुसता ना डिंगचॅक डिंगचॅक. त्याला म्हणायचं आरबीसी मजबूत आहे. ज्याच्या अंगात आरबीसी कमी झालेला आहे अशा लोकांना माझ्या भाषेमध्ये मी त्यांना म्हणतो लवंगी फटाकडे. आणि आरबीसी भरपूर म्हणजे सुतळी बॉम्ब धाप करून वाजवत राहतो. आता लवंगी फटाकडे का होतात, कारण आपल्या बॉडीतलं रक्त दररोज आपण जेव्हा वापरत 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 जातो तेव्हा आरबीसीची ताकद कमी कमी होत जाते. 120 दिवसानंतर आरबीसी निर्जीव होतात. निर्जीव झालं की त्यांना पाठवलं जातं रिपेरिंग करण्याकरता प्लिहामध्ये, विलगीकरण सेंटरमध्ये, फिल्ट्रेशन प्लांट मध्ये पाठवलं जातं. त्याच्यानंतर परत पाठवलं जातं लिव्हर मध्ये, त्याच्यामध्ये काही केमिकल ऍड केलं जातं, त्याच्यावरती प्रोसेस केलं जातं. त्याच्यानंतर पाठवतात ते किडनी मध्ये, कार्टिसोल, हार्मोन्स ऍड व्हायला लागतात. त्याच्यानंतर पाठवलं जातं दूषित रक्त, परत पाठवलं जातं बोन मॅरो मध्ये, आणि बोन मॅरो मध्ये तिथे हिमोग्लोबिन तयार केलं जातं आणि जुन्या रक्ताचं नवीन रक्त करून बॉडीमध्ये परत कामाला घेतलं जातं. मग आता मला सांगा, दिवाळी झाली, मुलाचं लग्न आलंय, तर तुम्हाला नवीन कपडे पाहिजे होते का जुनेच कपडे पाहिजे होते इस्त्री करून? नवीन कपडे पाहिजे. तसं आपल्या बॉडीला नवीन रक्त कुठनं आणणार? नवीन रक्त पाहिजे असेल, ताजं रक्त पाहिजे असेल तर तुम्हाला भरपूर पालेभाज्या खायला पाहिजे.
पण तुम्ही जे आता पालेभाज्या खाता त्याच्यामध्ये बरंच काय काय टाकले, केमिकल, युरिया, सुफला, प्रिझर्वेटिव्ह, कलर आणताय, फ्रीज मध्ये ठेवताय. आजच अन्न शिजवलं तर आजच खायला पाहिजे, पण आम्ही शिजवलंय काल, खातोय 3 दिवस. असं असेल तर गडबड कराल, असं जर नको असेल तर फ्रेश फूड म्हणजे स्पिरुलिना खा, तंदुरुस्त राहा. स्पिरुलिना म्हणजे कशी आहे? 100% शाकाहारी, त्याच्यानंतर 100% नैसर्गिक प्रोडक्टचा बॉडीला अजिबात त्रास होत नाही. नैसर्गिक प्रोडक्ट पक्षी पण खातो, प्राणी पण खातो, सजीव सुद्धा खातो. लहान बाळ खाऊ शकतं, प्रेग्नंट लेडीज खाऊ शकते, म्हातारी आजी खाऊ शकते, आई खाऊ शकते, बहीण खाऊ शकते, मुली खाऊ शकतात. त्याला म्हणतात नैसर्गिक. कोलेस्ट्रॉल फ्री, चरबी मुक्त क्षारीय भोजन. ह्याच्यात काय टाकलंय? सर्वोत्तम नैसर्गिक आहार. हु सेड? WHO सांगतं. भरपूर जीवनसत्व, प्रथिनांचा स्त्रोत, त्याच्यासोबत अँटीऑक्सिडंट, खनिज, फायटोन्यूट्रिएंट्स हे सगळं बॉडीला मिळतं फक्त स्पिरुलिनाच्या मधून. मग प्रथिन म्हणजे प्रोटीन्स, हे कशा करता लागतात? तर सगळ्यात महत्वाचं ग्रोथ, डेव्हलपमेंट, स्ट्रेंथ आणि एनर्जी. माझी मुलगी 20 वर्षाची झाली, माझ्या मुलाचं लग्न झालंय, त्याची वाढच झाली नाही, डेव्हलपमेंटच झाली नाही. पण मुलीचं लग्न झालं, पाळणाच का हलत नाही? कारण ताकदच नाही, अंगात रक्तच नाही, अबॉर्शनच होतंय. मग डॉक्टर 5-5, 6-6 वर्ष हा उद्योगच नको, स्पिरुलिना आतापासून खायला घाला. बीटा कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट, सफाई आणि विषारी तत्व बॉडीच्या बाहेर काढणे. बीटा कॅरोटीन तुमच्या बॉडीत जर चांगलं असेल तर करोनाचं कोणी आत गेलं की चल बाहेर, कशाला आतमध्ये आला भाऊ, तुझं काय काम नाही आमच्या बॉडीमध्ये. अचानक तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी गेलं, नको तिथं उसाचा रस पिला, पोट दुखायला लागलं, वर्ण खायच्या स्पिरुलिना, सटकन जुलाब होतील, कचरा बाहेर. क्लोरोफिल, रक्ताभिसरण चांगलं वाढतं, हिमोग्लोबिन वाढवतं. व्हिटॅमिन B1, B2, B6, B12 शाकाहारी लोकांच्या खाण्यामध्ये येत नाही, पण स्पिरुलिनामध्ये भरपूर आहे. त्याच्यानंतर लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयोडीन, पोटॅशियम, फॉस्फोरस हे सगळं तुम्हाला मिळतं फक्त स्पिरुलिनामध्ये. आता तुमच्या पालेभाज्या ते सगळं असतं बरं का शेतातल्या, पण झालं काय माहितीये का? त्याच्यामध्ये युरिया, सुफला, केमिकल, प्रिझर्वेटिव्ह एवढं मारलंय ना, ते फक्त नावालाच राहिलं, त्याचा अंशच बाहेर आला नाही. आणि तुम्ही जेव्हा ते पिकवलं, म्हणजे तुम्ही पातेल्यात भाजी करता आणि एवढं उकळता 100 डिग्री, ते टिकतच नाही. फायटोन्यूट्रिएंट्स, फायकोसायनिन तुमच्या बॉडीमध्ये जर चांगलं असलं ना, फायकोसायनिनला काय म्हणतात माहितीये का? नॅचरल केमोथेरपी. फायकोसायनिन तुमच्या बॉडीत जायचं असेल भरपूर तर तुम्हाला कधी कॅन्सरच होणार नाही, कुठल्याच महिलेला कॅन्सर होणार नाही. आता 50% बायकांना कॅन्सरची भीती आहे. खाना स्पिरुलिना मजबूत, काही त्रास होणार नाही तुम्हाला. फायकोसायनिन हे तुमचा बचाव करतं कशापासून? अल्ट्रा व्हायलेट रेज. ओके, याच्यानंतर अजून कशापासून बचाव करतं? अँटी कॅन्सरस सेल. किंवा मी तुम्हाला मागे एक मीटिंग घेतली होती बघा, एंडोक्राइन सिस्टम. आपल्या मेंदूमध्ये कुठल्या ग्रंथी होत्या? पिट्युटरी आणि पिनेल ग्लँड. गळ्यात कुठली ग्रंथी होती? थायरॉक्स, थायरॉइडची ग्रंथी. त्याच्यानंतर ब्रेस्टमध्ये, छातीमध्ये कुठली ग्रंथी होती? थिमस ग्लँड. ती जर मजबूत असेल तर तुम्हाला कधी ब्रेस्ट कॅन्सरच होणार नाही. त्याला मजबूत करायचं कोण काम करतं? स्पिरुलिना. आणि तुमच्या किडनीच्या वरती कुठले 2 ग्रंथी असतात? ॲड्रेनल. ॲड्रेनलच्या ग्रंथी जर कमजोर झाल्या तर त्यांना झोप लागत नाही, अंगावरती चट्टे उठत राहतात, काखेमध्ये चट्टे, जांघेमध्ये चट्टे, खास उठायला लागते, अंग खाजवत राहतं, इचिंग होतं, चिडचिड वाढते, मग सोरियासिस, स्किनचे डिसीज होतात. हे सगळं पासून बचाव करतो स्पिरुलिना. कम ऑन DXN. त्यामुळे खा मजबूत आणि हेल्दी राहा. प्रतिकार शक्ती वाढवतं, स्टॅमिना वाढवतं, रातांधळेपणा कमी करतं, भरपूर साऱ्या व्हायरस पासून बचाव करतं, उंची वाढवते, उंची. काय पोरगी पसंत पडली पोरगी, पण पोरीने उंचीत मार खाल्ला. एखादा म्हणतो की जावई बघितला, पण जावईची उंचीच बुटके, माझी पोरगी उंच आहे. आतापासून पोरापोरीने स्पिरुलिना खायला घाला, उंची वाढते. त्याच्यानंतर बॉडी बिल्डिंग, शरीर चांगलं भरून यायला मदत होतं, हे सगळं खायला द्या. आणि आपल्या 4 स्पिरुलिना म्हणजे 27.5 सफरचंद, पाव किलो वाटाणा, अर्धा डझन केळी, 300 ग्रॅम चिकन, अर्धा किलो स्ट्रॉबेरी, 2 किलो कोबी, पावशेर दूध, 1 अंड, 150 ग्रॅम भात, 20 ग्रॅम बटाटा, 10 ग्रॅम द्राक्षे,
1 लिंबू, अर्धी भोपळी मिरची, 3 ग्रॅम भोपळा, अर्धा ब्रेड, 25 ग्रॅम गाजर, 30 ग्रॅम मासे, एवढं सगळं खायला 700 रुपये लागतील तुम्हाला. आपल्याकडे मिळतं 13 रुपयामध्ये. मग अच्छे दिन हमने लाए है, कम ऑन डिएक्सन, हमने लाए है और दुनिया में लाके दिखाएंगे. खाओ खिलाओ बताओ और पैसे कमाओ, दुनिया को सेहतमंद बनाओ. एवढं सगळं चांगला फॉर्म्युला गावागावात मीटिंग लागल्या पाहिजेत, गावागावात प्रोडक्ट दिलं पाहिजे. नुसत्या दररोज 3 स्पिरुलिनाच्या गोळ्या जर प्रत्येकाने खाल्ल्या ना 10 रुपयाला 3 गोळ्या मिळतात तुम्हाला. मरेपर्यंत कुठला आजार टच करू शकणार नाही तुम्हाला. देताय मुलाला पेप्सी 10 रुपयाची, कोका कोला, मॅगी, कुरकुरे 5 रुपयाचं पाकिट, बंद करा ते सगळं. हे खायला लावा, मुलं मुली सुदृढ व्हायला लागतील. याच्यानंतर नाविन्यपूर्ण उत्पादन कुठलं आहे? डिएक्सनचा चहा, ऋषी गॅनो टी, ज्ञानरमायुक्त चहा, ज्याचा प्रत्येक घोट जो आपल्याला दररोज देईल जोश आणि उत्साह. एनर्जाइज एव्हरीडे इन एव्हरी सिप विथ अ टेस्ट ऑफ टी एनरिच्ड विथ गुडनेस ऑफ गॅनोडर्मा. दररोज 1.4 दशलक्ष पाऊंड चहाची विक्री केली जाते. जगात पाण्याच्या नंतर सगळ्यात जास्त पिला जातो तो आहे चहा. पण भारतातील लोक चहा पितात दुधाचा चहा. भारतात चहा आणला इंग्रज लोकांनी. इंग्रजांना आम्ही म्हणतो गोरे. गोरे लोक चहा पितात काळा आणि भारतातली लोक काळी सावळी चहा पितात दुधाचा. आणि मग अर्धे मारायला लागले बिनकामाचे. ऍसिडिटी, आम्लपित्त, मूळव्याध, मूतखडा, पित्ताशयात खडा, पॅरालिसिस, अर्धांगवायू, लकवा, त्वचेचे आजार, पोट साफ होत नाही, गायनिक पिरियड, कॅन्सर. कशामुळे झाला? दुधाचा चहामुळे सगळे आजार वाढत चाललेत. भारतात इंग्रज यायच्या अगोदर भारतातला कुठलाही माणूस चहाच पित नव्हता आणि मग आपण आजारीच पडत नव्हतो. तेव्हा आपल्या घरी होती जनावरं आणि मग आपल्या आजी पणजीला जाऊन विचारा, गावात एखादी असेल तर, तिला म्हणावं जेव्हा आजी पणजी तुला 10-15 पोरं झाली तेव्हा तू कसला चहा पित होती ग? ती सांगते मी पितळीनं चहा प्यायची काळा आणि गुळाचा प्यायची आणि मला पोरं होती 11. क्रिकेटची टीम झाली मला, पण दवाखान्यात डिलिव्हरी नाही झाली माझी, घरी झाली. आणि आता एका मुलात का आडवी आहे? तिला कप भरून चहा लागतो उठल्या उठल्या दुधाचा. दुधाचा चहा मध्ये लिंबू पिळलं तर काय होतं? चहा नाचतो किंवा सडतो. तसा आपल्या पोटामध्ये सुद्धा असतं हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्यामुळे दुधाचा चहा आजपासून बंद. चहा प्यायचा एक काळा डिएक्सनचा. कसा करायचा? पाणी आणि गुळच उकळायचा. पाणी गुळ उकळताना त्याच्यात आलं अद्रक गवती चहा टाकला तरी चालेल, भरपूर उकळा. नंतर गॅस बंद केल्यावरती एका कपाला डिएक्सनच्या ऋषी गॅनो टी मधली चहापत्ती टाकायची आहे. ही चहापत्ती आहे, 2-3 चिमट. नंतर पातल्यावरती झाकण ठेवायचं. चहा गाळून काळा प्यायचा. हा कपाने पिला चालतो, ग्लासाने पिला चालतो, तांब्याने पिला चालतो, रानात कळशी भरून नेला तरी चालतो, काही नुकसान होत नाही. जेवढा काळा चहा प्याल तेवढ्या गोरे व्हाल, तेवढी केस चांगली लांबसडक करायला लागतील. दमा, बीपी, शुगर, डायबिटीस, थायरॉइड सगळं बरं करतो फक्त चहा. चहा 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 चहा, डिएक्सनचा चहा. आणि गावागावात स्टॉल लावा. गावागावात दुकानं झाली. प्रेमाचा चहा, जायका चहा, कडकनाथ चहा, तंदूर चहा, डिएक्सन चहाचे स्टॉल टाका की गावागावात. बघा कसा धिंगाणा होतोय तो. आणि इथून पुढे येतील बरं का काही दिवसात. जागा हो, लवकर जागे व्हा, नाहीतर डिएक्सनचे सगळे वाढतील. एव्हरीबडी लव्स अँड ड्रिंक्स डिएक्सन टी. का बरं पितात? हे डिलिशियस, स्वादिष्ट आहे, पौष्टिक आहे, आरोग्यदायी चहा आहे. त्याच्यामुळे घ्या. तंदुरुस्त चहा यांनी कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतं, उत्साह वाढवतो, पचनशक्ती सुधारते, ऍसिडिटी कमी होते, पित्त कमी होतं, पोट साफ ठेवतं, वजन कंट्रोल मध्ये येतं, हृदयविकार येणार नाही, साखर नको, गुळच पाहिजे. कॉफी, आपल्याकडे कॉफी किती आहेत? कॉफीचे प्रकार 3-4 आहेत. पण आपल्या कॉफी टाकलाय गॅनोडर्मा. हा काय काय फायदे करतो बघा आता. पहिला फायदा, टेन्शन फ्री. पाहिजे असेल आपली कॉफी प्या. हाय पेनिट्रेशन, म्हणजे ज्यांच्या छातीत कळ मारते, ओटीपोटीत कळ मारते, पोट दुखत राहते, आपली कॉफी प्यायला सुरुवात करा. सायकोसोमेटिक म्हणजे काय माहितीये का? मला झोपलो पण झोप लागत नाही, अभ्यासाला बसलो अभ्यास लक्षात राहत नाही, वाचतोय पुस्तक माझं लक्ष गावातल्या देवळामध्ये काय चाललंय आणि शाळेत गेला तर घरी काय चाललंय, म्हणजे लक्षच कुठं लागत नसेल तर त्याला गडबड आहे.
त्यासाठी त्यांना आपली कॉफी प्यायला सुरुवात करा. डायुरेटिक म्हणजे ज्यांना प्रोस्टेट ग्लँडचा त्रास आहे, लघवी साफ होत नाही, लघवी अडकते, त्यांना आपली कॉफी प्यायला द्या. इट्स अ फास्ट कन्झ्युमेबल फूड. आणि ज्यांना आर्जिजल घ्यायला परवडत नाही त्यांना प्रत्येक कॉफीची पुडी 40 रुपयाला एक सुट्टी विकायची. डायबिटीस वाल्यांना पहिल्यांदा 2-2 पुढे विका, 40 रुपयाला एक पुडी. पिऊ दे त्याला 2-4 दिवस, बरं वाटलं की आपोआप तुम्हाला पुढा मागायला येतील, काही प्रॉब्लेम नाही. आणि बाजारातल्या कॉफीमध्ये काय असतं माहितीये का, ब्रू कॉफी, नेस कॉफी, कॉफी कॅफे डे, स्टारबक्स मध्ये त्याच्यात कॅफीन असतं 35%, आपल्या कॉफीत आहे फक्त 5% आणि 18% काय टाकले आपण, गॅनोडर्मा. त्याच्यामुळं आपली पौष्टिक आहे, कचरा बाहेर घालवते, अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, माहितीये का, गावाकडे समजा रस्त्यावरती पत्र्याचं एखादं पान पडलंय तर पत्र्याचं पान पहिल्यांदा चांगलं असतं, नंतर ते तांबरतं भुसा निघायला लागतो. तशा आपल्या बॉडीमध्ये ज्या ज्या ठिकाणी रक्त पोचत नाही तिथला भाग सुकायला लागतो. मग तुम्हाला माहिती आहे ना, म्हातारे माणसाच्या अंगावर सुरकुत्या पडायला लागतात, किंवा स्किन उघडायला लागते, किंवा त्वचेला चट्टे पडायला लागतात. याचा अर्थ तिथं ऑक्सिडेशन झालंय. आणि मग हे काय करतं, तिथं जाऊन ऍडॉप्टेशन करतं, बॅलन्सिंग करायचं काम करतं, तुमच्या बॉडीमध्ये पाचक रस जास्तीत जास्त पुरवतं. म्हणजे भूक लागत नव्हती, झोप लागत नव्हती, तोंडाला चव नव्हती, गायनिक पिरियडचा त्रास होता, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते फक्त आणि फक्त कॉफी. त्यामुळं आमचं नवीन गणित आहे 1+1 = 11 असं आम्ही सांगतो. रिएक्शन कुठलं सांगितलं तुम्हाला, कॉफीचे फायदे 6 आणि गॅनोडर्माचे 5, 6 आणि 5 11. 1+1 2 आमच्याकडे नाहीच आहे. 1+1 11 म्हणजे कॉफी प्यायला सुरुवात करा, ह्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. हे बघा कसा आहे रिझल्ट. 100 किलोची ताई आहे आणि ती झाली 70 किलो फक्त 3 ते 4 महिन्यात. अशी वजन तुम्हाला आवडतात का, मजबूत वजन? नको असेल तर काय प्यायचं, न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल 2-in-1 कॉफी. जेवणाच्या अगोदर स्पिरुलिना. मजबूत खा आणि मजबूत लहान व्हा. ज्याचं वय जास्त त्याच्या जीवाला धोका जास्त, ज्याचं वजन जास्त त्याच्या डोक्यात कचरा जास्त, त्याच्या पोटात कचरा जास्त, त्याच्या बॉडीमध्ये कचरा जास्त. त्याच्यामुळे हलकं व्हा, निर्मळ व्हा, स्वच्छ व्हा. आणि 100चं 70 4 महिन्यात होऊ शकतं, 5 महिन्यात होऊ शकतं. पण चहा पिताना मजबूत प्यावा लागेल, मध्ये मध्ये जेवण बंद करावं लागेल, साखर अजिबात घ्यायची नाही, गुळाचा चहा प्यावा लागेल, हे वापरा. आणि आमचा डाएट काहीही नाही, फक्त सारखं तोंड चालवायचं नाही, 2दा जेवायचं, सकाळी आणि संध्याकाळी, मध्ये मध्ये काय खायचं नाही. याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. त्याच्यानंतर कोकोजी लहान मुलांच्या करता, बोर्नविटा, कॉम्प्लान, हॉर्लिक्सच्या ऐवजी हे जर तुम्ही दिलं तर त्याच्यामध्ये टाकलाय गॅनोडर्मा आणि कोकोआ फ्रूट. हे प्रेग्नंट बायकांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. नॉर्मली गरोदर बायकांना जास्त त्रास होतो उलटीचा. ज्या गरोदर स्त्रियांच्या उलट्या वारंवार होतात तेव्हा त्यांच्या लिव्हरला सूज येते, लिव्हरला सूज आल्यामुळं त्यांचं जेवण नीट होत नाही. त्यांचं जेवण नीट झालं नाही तर बाळ अबॉर्ट व्हायचा शक्यता आहे, किंवा बाळाचं वजन कमी भरतं. बाळ भरतं 3 पाऊंड, 4 पाऊंड, 5 पाऊंड. आणि जी बाळ वजनाने कमी जन्माला येतात ती पहिले 5 वर्षाचे होईपर्यंत किरकिर खूप करतात, आजारी पडतात. असा त्रास नको असेल तर प्रेग्नंट बायकांना, तुमच्या लग्न झालेल्या मुलींना, सुनांना कोकोजी खायला द्या. म्हणजे त्यांची मुलं गोरीपान होतील, शांत येतील, अभ्यासात हुशार होतील, घराण्याचं नाव काढतील. त्यामुळे कोकोजी द्यायला सुरुवात करा. त्याच्यानंतर कोकोजी द्वारा मिलने वाला प्रोटीन गर्भवती महिलाओं, बच्चों और बूढ़े लोगों के लिए अत्यंत लाभकारी है. ओके. न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल हे आपल्या गाईच्या तुपासारखं काम करतं. हेल्दीएस्ट ऑइल ऑन अर्थ, पृथ्वीवरचं सगळ्यात ऑर्गॅनिक व्हर्जिन कोकोनट ऑइल, कोवळ्या नारळाच्या शहाळ्यापासून, त्या दुधापासून काढलेलं तेल कोकोनट ऑइल. त्याच्यामुळे हे कोकोनट ऑइल सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, वजन जास्त वाढलंय, मूळव्याध, फिशर, फिस्तुला, संडासमधनं रक्त पडतंय,
पोटात पण घेऊ शकता, गरम पाण्यात टाकून प्यायचंच आहे. तोंडात ऑइल पुलिंग करू शकता. ज्यांच्या हिरडीतनं रक्त येतं, ज्यांचे दात सळसळतात, सारखं तोंड येत राहतं, थायरॉइडचा त्रास आहे, घसा दुखतो, त्या लोकांनी वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाच्या, केसात गुंता जास्त होतो, ज्याचे केस वाढत नाही, ज्याची स्किन ड्राय आहे, तर न्यूट्रीव्हर्जिन कोकोनट ऑइलची 1 बॉटल अंगाला आणि बॉडीत सुद्धा वापरायला दर महिन्याला 1-2 बाटल्या घरात जर वापरल्या तर म्हाताऱ्यांना गुडघे बदलावे लागणार नाहीत, कमरेच्या चकत्या बदलायला लागणार नाहीत, खुब्याचं हाड बदलावं लागणार नाही, केस गळणार नाहीत, केसांचं प्लांटेशन नाही का, नवीन केस बसवायला नाही लागणार. त्याच्यामुळे तेल खा, प्या, लावा, तेलात आंघोळ करा. ओके, भरपूर वापरा, ह्याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. हा आहे डीएक्सनचा सगळ्यात भन्नाट रिझल्ट. हा रिझल्ट ऐकूनच मी कंपनीतला जॉब सोडला. हा रिझल्ट सांगतो मी तुम्हाला, मुलं, रिझल्ट काय आहे तो. श्रीगोंद्याजवळ एक हिरडगाव नावाचं गाव आहे, हिरडगाव. हे त्या मुलाचे वडील हे, ओके, मोरे सर. आणि हे मोरे सरांचा मुलगा, हा मुलगा अमोल, काय झालं, 4थी पर्यंत शाळेत गेला आणि 4थी शाळेत गेल्यानंतर अचानक शाळेत त्याला ताप आला, फिट आली, पडला. ऍडमिट केला बारामतीच्या देशपांडे हॉस्पिटल. तो मुलगा देशपांडे हॉस्पिटलला जवळपास बारामतीमध्ये 4 ते 5 दिवस ठेवला. डॉक्टरांना काही निदानच झालं नाही आणि ते म्हणले की आता याचा काही इलाज नाही, पण याचा माहित नाही आता काय होईल ते, बाकी तुम्ही निर्णय घेऊ शकता. पण दवाखान्यातनं पोरग जर बाहेर काढलं तर पोरग घरी पोहोचेल की नाही सांगता येणार नाही. पण आता मग ते मोरे म्हटले की असं तसं तुम्ही काय म्हणतच नाही आम्ही. तर त्यांनी 4-5 पाहुणेरवडे आपले गोळा केले, पैसे गोळा केले इकडनं तिकडनं आणि डायरेक्ट बारामतीत गाडीला स्टार्टर मारला आणि गाडी आणली KM हॉस्पिटल पुणे. डॉक्टर आनंद पंडित यांच्याकडे आणल्यानंतर त्या मुलाची ट्रीटमेंट चालली जवळपास 8 ते 10 दिवस आणि त्याच्यात निदान झालं की त्या मुलाचा आजार झाला होता GB सिंड्रोम, म्हणजे हातापायातला लकवा. मग त्यांनी त्या मुलाला 18,000 रुपयाचं एक अशी 6 इंजेक्शन दिले. 6 इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की आता मुलाच्या जीवाचा धोका टळलेला आहे, पण हा मुलगा उभ्या आयुष्यात चालणार पण नाही आणि पळणार पण नाही. मग आता करायचं काय? तेव्हा या मुलाला परत श्रीगोंद्याकडे नेलं. तेव्हा त्यांना डीएक्सनचे प्रोडक्ट खायला मिळाले. एक महाराज होते डीएक्सनचे, आळंदीचे कीर्तनकार, त्यांनी प्रोडक्ट पोहोचवलं. निगडीमध्ये आले, प्रोडक्ट खायला सुरू केलं. RGGL, स्पिरुलिना, गॅनो मसाज ऑइल आणि कोकोजी हे दिल्यानंतर हा मुलगा 4 महिन्याच्या आतमध्ये चांगला झाला. आता मुलगा 12वीला गेलाय. त्याचे वडील हिरडगावचे माजी सरपंच झालेत, गावात बंगला बांधलाय. हा रिझल्ट आला होता 2010 साली आणि मी त्यावेळेस कंपनीमध्ये पार्ट टाइम काम करायचो, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स इंजिनियर. माझा पगार किती होता कंपनीमध्ये? 32,000 रुपये. ओके, आणि मग त्यावेळेस मला वाटलं की जर आपलं प्रोडक्ट एवढ्या गोरगरिबांच्या पर्यंत जाऊन काम करत असेल तर आपण फुल टाइम करायला काम नको का? आणि ह्या रिझल्ट नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग मी 2011 सालापासून डीएक्सन फुल टाइम काम करतोय. आपल्या लॅपटॉप मध्ये किमान 10-20 लोकांचे रिझल्ट आहेत. डीएक्सनचा कुठलाही माणूस डॉक्टर नाही, डॉक्टर बनण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही. फक्त घरातले ब्रँड बदला, कुठला तरी चहा पिता, टूथपेस्ट वापरता, साबण लावता, पोरग बोर्नविटा कॉम्प्लेन हॉर्लिक्स खाते, डोक्याला तेल वापरताय, तोंडाला पावडर वापरताय. त्याच्याऐवजी डीएक्सनचे प्रोडक्ट वापरा, निरोगी राहा, लोकांना सांगायचं काम करा आणि तुमच्या आयुष्यातले सगळी सुख मिळवा. हा एक रिझल्ट आहे बघा. डायबिटीस, पायाला काय झालं होतं? जखमा, शुगर भरपूर वाढली की असं होतं. आणि मग काय करायला लागतं? हा डॉक्टर कुणाकडे जरी गेला, डॉक्टर सांगतो पाय इमिजिएट कापावा लागेल, नाहीतर पाय कापला तर सेप्टिक होऊन तुमची बॉडी अख्खं डॅमेज होऊ शकते आणि फक्त पाय कापायचे कार्यक्रम चालू होतात. कटर लावतात, कटर लिटरली. पण याच माणसाला खायला देऊ शकता तुम्ही RGGL, 10 RGGL सकाळी, 10 दुपारी, 10 संध्याकाळी. जखमेवरती टाकायची RG गोळीची पावडर. हे जर तुम्ही टाकली
तर जखमेतनी घाण वाहून जाते, जखम सुकत जाते, लालबुंद पडते, पस कमी व्हायला लागतो आणि सुकत सुकत पाय 100% बरा होतो आणि टकाटक ओके अशी आपल्या पीसीएमसी मध्ये 4 ते 5 लोक मी तुम्हाला दाखवू शकतो. डायबिटीस मुळे त्यांचे हातपाय कापायचे वाचलेत. पण फक्त पेशंट सांगत फिरू नका आणि मला रिपोर्ट दाखवायला आणू नका. पहिलं डिएक्शन डायबिटीज ज्याला झालाय त्यांना वाचवायचं काम करा. पेशंट लोकांना तर काम करणारच आहे, फक्त दिवस मागे पुढे होत राहतील. एक लेडीज आहे संगमनेर, वय 91 किलो, युट्रस मध्ये प्रॉब्लेम होता, ब्लिडिंग होत राहायचं, डॉक्टर मला युट्रस काढावं लागेल. ही लेडीज संगमनेर वरून आपल्या प्राधिकरणाच्या घरापर्यंत आली होती, प्रोडक्ट खाल्ले, आता वेट झाले 70 किलो. रिझल्ट डिएक्शन मध्ये खूप भन्नाट येतो, त्याच्यामुळे सगळे प्रोडक्ट वापरा, हेल्दी राहा. टूथपेस्ट आहे आपल्याकडं, दात घासण्याकरता टूथपेस्ट. ब्रशवरती किती घ्यायची आहे? फक्त एक वाटाणा एवढी. दात साफसफाई करा, दातांची कीड, हिरड्यांची सूज, तोंडाचा वास, भाजलं, कापलं, खरचटलं, ओके, कोरोना, वाफ येऊ शकता सर्दीमध्ये, यासाठी पेस्ट वापरा. मल्टीपर्पज आहे आणि ही पेस्ट आपल्या घरात 2 महिने जाते. एका माणसाला 40 रुपयाला पडते. 40 रुपयापेक्षा पेस्ट स्वस्त आहे. फक्त हिशोब बघा कसा लावायचा तो. खूप फायदेशीर आहे, एक डॉक्टर घरात बसल्यासारखा आहे. या टूथपेस्टचा रिझल्ट बघा, तुमच्या समोर आहे टूथपेस्टचा रिझल्ट. ही मुलगी आहे गडहिंग्लजची, गडहिंग्लज कोल्हापूर, आणि त्या पोरीवरती अंगावरती 10 बाय 10ची खोली असेल, सकाळी सकाळी मस्त स्टोववरती आईने पाणी तापवलं आणि बाजूलाच मोहरी असते नाहणी, तिथं पाय ठेचकाळला आणि गरम पाणी पडलं पोरीच्या तोंडावर. डॉक्टरने सांगितलं की पोरगी भाजली, आता मांडीची त्वचा काढून चेहऱ्यावरती लावायला 40,000 रुपये खर्च आहे. आपल्याला आला फोन गडहिंग्लज वरून. ही पण घटना 2009-10च्याच आसपासची आहे. मग त्यांना सांगितलं, अहो तुमच्याकडे डिएक्शनची टूथपेस्ट आहे की नाही? चहा प्यायची बशी काढा, त्यात थोडी पेस्ट घ्या, त्यात थोडं पातळ पाणी टाका, 5-7 थेंब, चांगला मलम बनवा आणि त्या पोरीला सकाळ संध्याकाळ लावा. 3 आठवडे मलम लावलाय, पोरगी टकाटक ओके. मला वाटतं पोरीचं पार आता मोठी झाली असेल 11-12वीला. परत रिपोर्ट नाही आपल्याकडे बरेच दिवस, पण असा भाजलेल्या जखमा सुद्धा बऱ्या करतात, दाखवायला स्कार सुद्धा राहत नाही, वाण सुद्धा. त्याच्यामुळे वापरा, एवढी पेस्ट भारी आहे. खर्च फक्त 310, म्हणजे एक पेस्ट आपल्या घरात असायलाच पाहिजे. हा आहे अंगाचा साबण, अंघोळीचा साबण, पाम ऑइल, गॅनड्रमा, बॉडी सोप, बेबी सोप, दाढीसाठी, स्वास्थ्यासाठी, पीएच बॅलन्सर, रंग उजळण्यासाठी, सौंदर्यवर्धक साबण, अभ्यंग स्नान, दिवाळीची पहिली अंघोळ आणि 12 365 दिवस अंघोळ आम्ही या साबणानेच करतो. त्यामुळे त्वचेचा आजार कुठला होत नाही, आपली त्वचा खूप छान छान राहते. वापरा आणि रिझल्ट दाखवा. असं आपल्या घराभोवती पोस्टर लिहा, घराच्या बाहेर चौकात नंबर टाका, लाजू नका. लाजला तो संपला, त्याचा कार्यभाग बुडाला. तुम्ही जाहिरात करा. आणि ही मुलगी आहे कर्जत, मुंबई कर्जतची, पिंपल्स होत्या चेहऱ्यावरती, फक्त साबण दररोज लावला, सकाळी 10 मिनिटं, रात्री 10 मिनिटं, नंतर धुवून टाकला. 1-1.5 महिन्यात एकाच साबणामध्ये पोरगी टकाटक ओके, लगेच स्थळ मिळालं, लग्न झालं, आता सासरी आहे. म्हणजे साबण वापरा आणि ब्युटी पार्लर घरात वापरण्यासारखं आहे. रिझल्ट चांगले चांगले यायला लागतील. पर्सनल केअर प्रोडक्ट, फेस वॉश आणि बॉडी लोशन, ही आपली फेअर अँड लवली आहे आणि नॉन ग्रीसी, नॉन ऑइली, त्याच्यामुळे वापरा, खूप चांगला आहे. हे 2 सेट जर घेतला, साबण, फेस वॉश, बॉडी लोशन, टाल्कम पावडर, एक सेट एका लेडीजला वर्षभर जाईल. किती पण वापरा आणि दररोज खर्च 10 रुपये सुद्धा येत नाही, हिशोब काढला तर आपण. त्याच्यामुळं हे वापरा, खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर शॅम्पू, केस गळणे, केसात कोंडा होणे, केसांना फाटे फुटणे, हा शॅम्पू अंघोळ करायच्या अगोदर केस गरम पाण्याने धुवा आणि डोक्याला थोडं लावून ठेवा. परत आंघोळीला गेला की परत थोडे केस ओले करा, परत शॅम्पू घ्या, केस धुवून टाका. आणि हा शॅम्पू जर दररोज केसांना लावला तर तुमचे केस हेल्दी होतात, सॉफ्ट होतात, मऊ होतात, शाईन करायला लागतात. कंडिशनर लावायची गरजच पडत नाही. कंडिशनर कोणत्या केसांना लावला जातो? जे केस कोरडे राहतात, जे केस कुरळे कुरळे असतात, ज्यांच्या केसांचा गुंता जास्त होतो, त्याला स्ट्रेटनिंगच राहत नाही. पण आपला शॅम्पू लावला की 1 नंबर आणि नॅचरल शॅम्पू आहे.
मार्केटच्या शॅम्पू मध्ये कित्येक कंडिशनर मध्ये कलर टाकलाय, केमिकल टाकलंय आणि असं म्हणतात की कंडिशनर आठवड्यातनं एकदाच लावावा. जास्त कंडिशनर लावला तर चेहरा काळा पडायला लागेल. ओके, केसांना त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळं आपला शॅम्पू वापरा आणि हा शॅम्पू वापरला तर सगळे शॅम्पू फिके पडतील. त्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा, जगातला एकमेव शॅम्पू आहे. गॅनो मसाज ऑइल. सगळ्यात महत्वाचं आहे ना, आताची माणसं तेवढी चालत नाहीत, शेतात काम करत नाही, बॉडीची मुवमेंट होत नाही. त्यामुळं सगळ्या लोकांना मसाज आवश्यक आहे. तुम्ही कधी केरळची लोक पाहिली का? केरळची लोकांच्या बायकांचे कधी केस पांढरे बघितले का? किंवा केरळच्या लोकांना कधी संधिवात, सांधेदुखी, गुडघे बदला, पाठीच्या मणक्यातली चकती सरकली असं ऐकायलाच मिळणार नाही. कारण त्यांच्या खाण्यात पिण्यात काय असतं? नारळाचं तेल, नारळाची चटणी, सगळं तेच. पण म्हणून आपल्या करता मसाज ऑइल, डोक्याला मसाज करा, लहान बाळाला करा, बॉडीला करा, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी आणि डिटॉक्सिफिकेशन बॉडीतनं चांगलं राहण्याकरता मसाज कंपल्सरी करा सगळ्या वयाच्या लोकांना. गुडघ्याला सूज आली, पाठीचा मणका दुखतोय, बोट हात कुठेतरी चमकलाय, त्या ठिकाणी भरपूर तेल हलवा, तिथं टाका आणि चांगला मसाज करत राहा. आपल्याकडे आहेत बिस्किट, कुकीज, याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल नाही, मैदा नाही, कुठलाही केमिकल प्रिझर्वेटिव्ह नाही. ही बिस्किट डिएक्सनच्या काळ्या चहात बुडवून खा, कॉफीत बुडवून खा, खूप चांगली लागतात. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जेनेटिकली मॉडिफाय म्हणजे नूडल्स, मॅगी, कुरकुरे असलं काही टाकलेलं नाही अजिबात. आणि सगळ्यात महत्वाचं क्रीमर पण नाहीये कुठला. त्याच्यामुळे ही बिस्किट खा आणि जो रिझल्ट आर्जिजल खाऊन येतो, स्पिरुलिना खाऊन येतो, कॉफी पिऊन येतो, कोकोजी खाऊन येतो, तोच रिझल्ट बिस्किट पण खाऊन येतो. त्यामुळे ज्याच्या तोंडात दात नाहीत अशा म्हाताऱ्यांना पहिली बिस्किट द्या, लहान मुलांना बिस्किट द्या. बाजारातल्या बिस्किटामध्ये आटा मैदा खूप टाकलाय, त्यांनी कफ होतो, छाती गरगरते, श्वास घेता येत नाही, मग आजार व्हायला लागतात, पंप लावायला लागतो. आपली बिस्किट खायला द्या, दमाच होणार नाही, त्रास होणार नाही, फायदा व्हायला लागेल. जे आपल्या पोटासाठी चांगले आहे ते चेहऱ्यासाठी सुद्धा चांगले आहे. म्हणजे आपण जे पोटात घेतो ते चेहऱ्याला पण लावू शकतो. पोटात काय घेत होतो आपण? आर्जिजियल, स्पिरुलिना, न्यूट्री कोकोनट ऑइल, हे आपण वरतून पण लावू शकतो. म्हणजे आपलं पोट पण चांगलं राहील, आपला चेहरा पण चांगला राहायला लागेल. हे कोण कोण घेऊ शकतं? प्रेग्नंट लेडीज, लहान मुलं, शाळेतली मुलं, तरुण मुलं मुली, विवाहित जोडपी, सिनियर सिटीजन, आजारी माणसं. आणि ह्या सगळ्या आहेत आपल्या वेबसाईट. ह्याचा फोटो काढा. ज्यांना जास्त माहिती पाहिजे किंवा ज्यांचे प्रश्न संपतच नाहीत अशा सगळ्या लोकांना म्हणा साईट जाऊन बघ, एकटा अभ्यास करत बस. फक्त जोपर्यंत प्रोडक्ट वापरणार नाही तुला त्यातला फायदा कळणार नाही. त्यामुळे ही माहिती खूप चांगली आहे. आता मला सांगा, ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत ठेवून तुम्ही काय करणार आहे? खा प्यान लोकांना सांगा ना, तुमचाही फायदा होईल, गावाचा फायदा होईल. आणि हे प्रोडक्ट एकदाच खाऊन चालणार आहे का? कायम खावे लागतील. त्याच्याकरता ज्याने डिएक्सनची माहिती तुम्हाला सांगितली त्याच्याकडनं डिएक्सनचा फॉर्म भरा, जॉईन व्हा, डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट वापरा आणि वापरल्यानंतर अख्ख्या गावामध्ये डिएक्सनचं शॉप, मॉल चालू करा. तालुक्यातल्या पोरांना आपण रोजगार देऊ, महिलांना पण रोजगार देऊ, म्हाताऱ्या माणसांचं डिसीज फ्री इंडिया, आजार मुक्त भारत करूया आपण, काही प्रॉब्लेम नाही. इम्युनिटी वाढवूया सगळ्यांची. चांगलं काम करा, डिएक्सन वाढवा, खूप चांगलं आहे. ओके, त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचं धन्यवाद मानतो आणि मीटिंग आपली थांबवतो. थँक्यू.